मंत्री सुधीर मुनगंटीवार सर आहेत. सर, काय सांगाल आज संघाचा बौद्धिक होता, काय नेमक्या सूचना केलेल्या आहेत, कसा आजचा अनुभव होता? नाही, संघाच्या या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये जेव्हाही नागपूर अधिवेशन होतं तेव्हा आमदारांच्या कडून ही साधारणतः इच्छा व्यक्त होते की या ठिकाणी एक छोटासा दर्शनाचा कार्यक्रम व्हावा आणि मग संघाकडून त्याला प्रतिसाद मिळतो. संघ एका कार्यक्रमाचं आयोजन करतं. ही वैचारिक ऊर्जा देणारं हे केंद्र आहे. देशभक्तीच्या भावनेने कृती करावी, आचरण करावं हा भाव शिकवणारं केंद्र म्हणजे रेशीमबाग. आणि या ठिकाणच्या स्थानावर येऊन ही एक ऊर्जा प्रत्येक आमदार, प्रत्येक कार्यकर्ता घेऊन जातो. या ऊर्जेच्या माध्यमातून आपल्या आचरणामध्ये सब समाज को साथ लिए हमको है आगे बढ़ना या भावनेने राजकारण करतो. आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल की आमच्या पक्षामध्ये परिवारवाद नाही, तुष्टीकरण नाही, निवडणुकीची चिंता नाही, आम्हाला मताची चिंता नसते, आम्हाला देशातील जनतेच्या मनाची चिंता असते. चुनाव जीतना ये लक्ष्य नहीं है, तो यहाँ के हर व्यक्ति के हृदय में स्थान निर्माण करके हृदय को जीतना ये लक्ष्य है. ही वैचारिक संपत्ती ही इथं प्राप्त होते आणि म्हणून इथं आमदार येतात, त्या ठिकाणी मार्गदर्शन घेतात, वैचारिक ऊर्जा घेऊन आपापल्या मतदारसंघात पुन्हा कामाला लागतात. सर, अजून एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आता इतर नेते किंवा इतर जे काही नेते असेल ते जातीय जनगणनेला हे करतात की जातीय जनगणना होऊ दे, मात्र संघाकडून त्या गोष्टीला विरोध करण्यात आलेला आहे. कसं पाहता याकडे? कधी विरोध केला मला माहिती नाही. संघाने जातीय जनगणनेला विरोध केला असं तर मी कधी ऐकलं नाही. आणि दुसरी गोष्ट, ज्याला तुम्ही जातीय जनगणना म्हणतात अशी बिहारमध्ये ही झाली नाही. हा गैरसमज आहे, हे परसेप्शन आहे. जातीय जनगणना झाली नाही, तो सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस झाली, जी आपल्या देशात या अगोदरही झाली. SECC ही तर 2011 मध्ये ही झाली. जातीय जनगणना म्हणजे जातनिहाय जनगणना ही झाली नाही. सर, एक दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की महाराष्ट्रात भाजपकडून धक्कातंत्र सुरू होते. कुठेतरी भाजपमधील जे काही मंत्री आहेत राष्ट्रामधले, देशामधले, राज्यामधले, त्यांना कुठेतरी आता लोकसभेमध्ये उतरवण्यात अशी माहिती मिळते. नाही, अशी माहिती कोणीतरी मुद्दाम पसरवत असतील. आणि पक्ष जो निर्णय घेईल त्या पक्षाच्या निर्णयाला तर पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी बांधून राहिलं पाहिजे. 1,04,00,000 सदस्य आहे, सर्वांना आपण विधानसभेच्या तिकीट देतो का? शेवटी तुम्ही जेव्हा एखाद्या पदावर जाता ते पद स्थायी स्वरूपाचं कुणीही समजता कामा नये. पक्ष जो निर्णय देईल त्या निर्णयाच्या अनुरूप कार्यकर्ता जर खरा असेल तर त्यांनी त्याचं आपली कृती केली पाहिजे. खूप खूप धन्यवाद भाऊ, साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन राकेशसह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.